नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जगन्नाथच्या मदतीने इथे आता सारंग आणि सावळी दोघे जण आले एकत्र. त्याचबरोबर अस्मीचं सत्य कळल्यानंतर इथे सारंगने सगळ्यांसमोर प्रपोज करत इथे आता सावळीबरोबर घेतला पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय. तर इथे लग्न मंडपामध्ये धामधूममध्ये सारंगने सावळीबरोबर लग्न केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी पुढे घडत जात आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथने हा सगळा प्लॅन केलेला असतो, कारण त्याला आपल्या मुलीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा असतो. पण त्याची दुश्मनी सावळीबरोबर नाही आहे. त्याला इथे सावळीलासुद्धा तिचा अधिकार मिळवून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर तिलोत्तमाचा जो काही माज आहे ना, तो सुद्धा इथे जगन्नाथला उतरवायचा असतो. पण इथे सावळीला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता तर इथे जगन्नाथच्या लक्षात आलेलं असतं की इथे आता जे काही अस्मी करते त्याचा पुढे जाऊन अस्मीला त्याचा काहीही त्रास होणार नाही आहे. त्रास जर कुणाला होईल तर तो फक्त आणि फक्त सावळी आणि सारंगला होईल. कारण अस्मीचं काही सारंगवरती खरं प्रेम नाहीच आहे. तिला हे लग्न फक्त आणि फक्त पैशांसाठी करायचं आहे. तिचं काही सारंगवरती प्रेम वगैरे अजिबातच नाही आहे. तसं सावळीचं सारंगवरती प्रेमसुद्धा आहे. तरी ते सारंगला फक्त असं वाटत असतं की सावळी त्याची खूप जवळची मैत्रीण आहे. पण तसं नाही आहे. त्याला मनातून इथे आता सावळी किती आवडते याची जाणीव त्याला स्वतःलाच झालेली नाही आहे. त्याला वाटत असतं की नाही, सावळी फक्त माझी मैत्रीण आणि अस्मी माझं प्रेम आहे असं त्याला वाटत असतं. तो एका वेगळ्याच जगामध्ये असतो. त्याला माहिती नाही आहे की अस्मीचं खरं रूप काय आहे ते. पण इथे जगन्नाथला अस्मीचा प्लॅन लक्षात येतो. आकारला तिने बोलावलेलं असतं इथे सारंगमध्ये आणि सावळीमध्ये फूट पाडण्यासाठी. आणि आकार आपलं काम पुरेपूररित्या करत असतो, कारण त्याचं अस्मीवरती प्रेम आहे म्हणून. अस्मीच्या प्रेमापोटी आकार इथे सगळं प्लॅनिंग करत असतो. इथे आता आकार त्याचं काम व्यवस्थितरित्या करत असतोच. पण अस्मीने सांगितलेलं असतं की आकार, आता बास झालं. आजच्या दिवशी माझं आणि सारंगचं लग्न होणार आहे. तेव्हा आता हे प्लॅनिंग तू थांबवलंस तरीसुद्धा चालेल. थोड्याच दिवसांमध्ये मी इथे सारंगला सोडून तुझ्याकडे येईन. मग आपण दोघेजणं मिळून लग्न करूया असं प्लॅनिंग अस्मीने केलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, ज्या दिवशी इथे आकार अस्मीला काहीही न सांगता सावळीला घाबरवायला आलेला असतो. सावळीला घाबरवायला आल्यानंतर सावळी इथे त्याचा चेहरा पकडते, जो की त्याने मुखवटा लावलेला असतो तो पकडते आणि तो ओढून ताडून काढून तो बाजूला फेकून देते. तेव्हा तिला कळतं की त्या मुखवट्याच्या मागचा चेहरा आकारचा आहे. तेव्हा इकडे आता सावळी म्हणत असते की आकार, तू तू एवढे दिवस मला फसवत होतास, मला इथे धमकी देत होतास की सारंग सरांपासून लांब राहा म्हणून. तू हे सगळं का केलंस? तेव्हा इथे आता लगेचच आकार तिथून पळून जातो गोडाऊनमध्ये. तिथे गेल्यानंतर ती विचारते की आकार, मला माहिती आहे हे सगळं तूच केलेस. आणि ती त्याच्या थोबाडी देते आणि म्हणते, सांग, हे सगळं करण्यामागचं कारण सांग. मला खरं खरं बोलायचा, कुणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला? तेव्हा आकार म्हणतो, मला अस्मीने सांगितलं होतं. तिच्या प्रेमापोटी मी हे सगळं केलं होतं. पण तिचं माझ्यावरती प्रेम नाही आहे. तिचं सारंगवरती सुद्धा प्रेम नाही आहे. तिला फक्त पैसा हवा आहे. तिचं सारंगवरती प्रेम नाही. ती लग्न करून त्याला सोडून निघून जाणार आहे, त्याची प्रॉपर्टी घेऊन. हे सगळं सत्य सावळीला कळतं. तेव्हा सावळीला खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर इथे अस्मी खूप खुश आहे, कारण तिलोत्तमाला अस्मी सुंदर असल्यामुळे सून म्हणून खूप पसंत असते. त्याच्यामुळे तिने सारंगचं लग्न तिच्याबरोबर ॲक्सेप्ट केलेलं असतं. लग्न होऊ दे, तिला सून म्हणून ती पसंत असते. पण इथे आता शेवटीला सारंगचा जीव धोक्यात आहे हे सावळीला जेव्हा कळतं, आणि त्याचबरोबर जगन्नाथलासुद्धा. जगन्नाथला वाटतं की अस्मी, मी काही तुला खरोखर त्या सारंगबरोबर लग्न करायला सांगितलेलं नाही आहे, फक्त नादाला लावायला सांगितलं होतं. आणि लग्न तर सावळीबरोबरच होणार. त्यानंतर इथे आता लग्न मंडपामध्ये घोड्यावरती बसून सावळी पोचते आणि तोपर्यंत इथे लग्नाची सुरुवात झालेली असते. अस्मी आणि सारंग दोघेजणं लग्न मंडपामध्ये तर असतातच. आणि इथे आता अस्मी खूपच छान पद्धतीने सारंगबरोबर लग्न करत असते. पण जगन्नाथ तिथे येतो आणि तिथून अस्मीला किडनॅप करून घेऊन जातो. लग्न मंडपातून अस्मी गायब झालेली असते. अस्मी कुठे आहे, अजून कशी मंडपामध्ये आली नाही म्हणून शोधाशोध सुरू होते. तिला जगन्नाथने कायमची आता किडनॅपच करून ठेवलेली असते.
तेव्हा इथे सावळी आता लग्न मंडपामध्ये असते. सारंगला अस्मीचं सत्य काही माहिती नसतं. तेव्हा सावळी म्हणत असते, सारंग सर, मला तुम्हाला अस्मीचं एक सत्य सांगायचं आहे. तेव्हा सारंग म्हणतो, कुठलं सत्य? तेव्हा अस्मी तुमच्याबरोबर प्रेमाचं नाटक करत होती. तिला तुमच्याबरोबर लग्न करायचं नाही आहे. लग्न झाल्यानंतर तुमची प्रॉपर्टी गुंडाळून ती इथून जाणार होती. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, गप्प बस गं, अस्मी असं कधीच करणार नव्हती. तिला किती मनापासून सारंगबरोबर लग्न करायचं होतं ना, ते मला बरोबर माहिती आहे. तू हे सगळं मुद्दामून करतेस कारण तुला या घरामध्ये सारंगबरोबर लग्न करून यायचं आहे म्हणूनच ना. तेव्हा अस्मी इथे आता खूप चांगली मुलगी आहे असं ऐश्वर्या मुद्दामूनच म्हणत असते. सावळी म्हणत असते, सारंग सर, तुम्हाला माहिती आहे मी कधीच खोटं बोलत नाही. मला हे सगळं आकारने सांगितलं आहे. हवं तर तुम्ही आकारला विचारा. आकारने हे सगळं स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहे की तिला फक्त आणि फक्त तुमच्या पैशांवरती प्रेम आहे, तुमची प्रॉपर्टी हवी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळं सत्य सांगितलेलं असताना देखील सारंगचा काही विश्वास बसत नाही आहे. सारंगला पूर्णपणे धक्का बसलेला असतो. इथे घरातले लोक तर इथे ॲक्सेप्ट करायला तयार नसतात सावळीला. पण इथे तिलोत्तमा आता हवन वगैरे करत बसलेले असते. तिच्या घरावरती मोठं संकट आले असं तिला वाटत असतं. अस्मी कुठे आहे ती सापडत नाही आहे, त्याचं तिला टेन्शन आलेलं असतं. आता सगळ्यांसमोर आपल्या घराण्याची इज्जत जाते की काय असं त्यांना वाटत असतं. तेव्हा इथे आता सावळीबरोबर लग्न करायचं असा एकमेव पर्याय उरलेला असतो. जगन्नाथ म्हणतो की हे बघा, झालं ते झालं. ते अस्मी वगैरे आहे ना, तिला कोणी पाठवलं होतं? मी. आणि त्या आकारने, जगन्नाथने आता सत्य सांगितलेलं असतं. आकारने जे काही केलं ते अस्मीच्या सांगण्यावरून केलं, इथे सारंगला आणि सावळीला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. आणि मी जे काही केलं ना, माझ्या मुलीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केलं. हे सगळं आता जगन्नाथ काकासुद्धा म्हणतात, सावळी माझी मुलगीच आहे, तिच्याबरोबर आता लग्न करा. हा एकमेव पर्याय आहे तुमच्याकडे. अस्मी काही आता येणार नाही आहे. आणि तसंही अस्मीचं सारंगवरती कधी प्रेम नव्हतंच. ते एक जाळं टाकलं होतं फक्त आणि फक्त त्याला फसवण्यासाठी. तिला आता त्याच्याबरोबर लग्न खरोखर करायचं होतं कारण तिला त्याची प्रॉपर्टी हवी होती. घरामध्ये सारंगला खूप जास्त महत्त्व आहे ना, म्हणून तिला तिचा पैसा वगैरे गुंडाळून तिथून निघून जायचं होतं. तेव्हा आता अस्मी ही एक खोटारडी मुलगी आहे, फ्रॉड मुलगी आहे. तिला पैसा दिल्यानंतर ती अशी कितीतरी कामं करते हे जेव्हा आता कळतं सारंगला, सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते. करायचं तर आता काय करायचं? त्याला मनापासून तिच्याबरोबर लग्न करायचं असतं. जणू काही त्याचं प्रेमच तिच्यावरती खूप असतं. अशा पद्धतीने सारंगला आता धक्का बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अस्मीचं सत्य समोर आल्यानंतर मग सारंगकडे आता पर्याय उरत नाही. सारंगला खूप राग येतो. सारंग म्हणतो की सावळी, तू करशील का माझ्याशी लग्न? तुझी काही हरकत नसेल तर करशील? तर इथे आता सारंगने सगळ्यांसमोर तिला विचारलेलं असतं, लग्नासाठी तिला प्रपोज केलेलं असतं की मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे, तू माझ्याबरोबर लग्न करशील का? असं म्हणाल्यानंतर सावळी गप्पच बसते. तेव्हा तिथे पारू आलेली असते. पारू म्हणते, का नाही करणार? सावळी नक्की लग्न करेल तुमच्याशी सर. तेव्हा ती सावळीला म्हणते की तू लग्न कर ना, का नाही म्हणतेस गं तू? ते जर आता तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहेत तर तू नाही म्हणू नकोस. तेव्हा अस्मीचं सत्य कळल्यानंतर सगळ्यांसमोर अगदी लग्न मंडपामध्ये उभं राहून इथे सारंगने सावळीला लग्नासाठी विचारलेलं असतं. त्याने तेव्हा इथे हृदयावरती जरी दगड ठेवलं असलं तरीसुद्धा त्याचं एका खरोखर त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या मुलीबरोबर लग्न होते. त्यामुळे आता पुढे जाऊन पश्चाताप होण्यापेक्षा एका चांगल्या मुलीबरोबर सारंगचं लग्न झालेलं असतं. ती फ्रॉड अस्मी हिला जगन्नाथने किडनॅप करून ठेवलेलं असतं कारण इथे सारंगचं आणि सावळीचं लग्न व्यवस्थितरित्या पार पडावं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, जगन्नाथच्या मदतीने इथे आता सारंग आणि त्याचबरोबर सावळी हे दोघेजण एकत्र आलेले असतात. आणि आता एकत्र आलेले असतात. लग्नसुद्धा त्यांचं त्याच मंडपामध्ये अगदी धूमधडाक्यामध्ये पार पडतं. आणि त्याचा राग आता इथे अस्मीला खूपच जास्त आलेला असतो. जगन्नाथने सांगितलेलं असतं की मी माझ्या मुलीच्या सावळीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहीन आयुष्यभर. जेव्हा जेव्हा तिला माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी आणि माझी बायको सख्या मुलीप्रमाणे आम्ही तिच्या पाठीशी उभे राहू असं जगन्नाथने सांगितलेलं असतं. आणि सारंग आणि सावळी या दोघांना भरभरून आशीर्वाद दिलेला असतो. तर अशा रीतीने आता अस्मीला डुच्ची देऊन सारंगने इथे सावळीबरोबर मनापासून लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि ते लग्न इथे सगळ्यांच्या साक्षीने खूप छान पद्धतीने पारसुद्धा पडलेलं असतं. अशा पद्धतीने इथे पुन्हा एकदा अस्मी तोंडावरती पडलेली असते आणि सावळी
जिला धमकी देऊन सारंगपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. शेवटीला इथे सावळे आणि सारंग दोघे जण एकत्र आलेले असतात.